डिस्टन्स आहे. महाराष्ट्र सरकारने महाडीबीटी पोर्टलवरती एक नवीन बटन ऍड केलेलं आहे, राईट टू गिव्ह. तर ह्या बटनाचा उपयोग आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांनी या बटनावरती क्लिक करून ओटीपी सबमिट केलेला आहे आणि त्यांना असा प्रश्न पडला आहे, आपल्या फॉर्मचे पुढे काय होणार. याची सविस्तर चर्चा आपण पुढे करणार आहोत. तर याची पूर्ण माहिती मी या व्हिडिओवरती देत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी राईट टू गिव्ह या बटनावरती क्लिक केले आहे आणि आपला फॉर्म सबमिट केलेला आहे, तर त्याबद्दल सोल्युशन पण आपण पाहणार आहोत. तर पुढे व्हिडिओ पूर्णपणे बघा. राईट टू गिव्ह याच्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला सुरुवातीला महाडीबीटी पोर्टलवरती यायचं आहे. इथे आपला युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरती आपली स्कीम अप्लाय केली आहे त्यांनाच फक्त राईट टू गिव्ह हे बटन दिसेल. ज्यांनी केलेलं नाही त्यांना दिसणार नाही. सुरुवातीला आधी आपला फॉर्म भरून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला इथे माय अप्लाइड स्कीमवरती यायचं आहे. माय अप्लाइड स्कीमवरती आल्यानंतर आपल्याला इथे राईट टू गिव्ह असं एक बटन दिसेल. याचा अर्थ असा आहे की आपल्याला स्कॉलरशिप नको आहे, म्हणजे आपण जो स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला आहे याची सबसिडी आपण परत शासनाला जमा करत आहे. त्याच्या खालीच त्यांनी ब्लॅक कलरमध्ये राईट टू गिव्ह GR दिलेला आहे. हा GR 3 जानेवारी 2024 रोजीचा आहे. याच्याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. थोडक्यात सांगतो की आपण जो फॉर्म भरलेला आहे याची सबसिडी आपल्याला नको आहे, तो परत शासनाला आपण जमा करत आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला नाही त्या विद्यार्थ्यांना राईट टू गिव्ह हे टॅब दिसणार नाही. फॉर्म भरल्यानंतर आपण ॲप्लिकेशन ID वरती आल्यानंतर आपल्याला फॉर्मचा स्टेटस दिसेल. डेस्क 1, डेस्क 2, डेस्क 3 अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, कॉलेजमध्ये फॉर्म सबमिट केला आहे, त्याचा फॉर्म तिथे चेक केला जाईल. चेक केल्यानंतर जर आपला फॉर्म बरोबर असेल तर पुढच्या डेस्कला जाईल, जर नसेल तर येथे आपल्याला स्कॉलरशिप डिपार्टमेंटकडून रिअप्लाय म्हणून एक टॅब येईल. त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्या फॉर्ममध्ये काय त्रुटी असतील त्या त्रुटींची पूर्तता करायची आहे. आणि सुरुवातीला राईट टू गिव्ह या टॅबच्या अगोदर रिडीम म्हणून एक टॅब होता. त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपली स्कॉलरशिप आपल्याला जमा होत होती. भरपूर विद्यार्थ्यांचा गैरसमज झाला आहे की असंच हे एक बटन असेल. भरपूर विद्यार्थ्यांनी राईट टू गिव्ह याच्यावरती क्लिक करून येथे ओके करून आपला OTP सबमिट केलेला आहे. OTP सबमिट केल्यानंतर आपली स्कीम कॅन्सल होऊन माय कॅन्सल गिव्ह अप स्कीम या टॅबवरती दिसत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फक्त राईट टू गिव्ह याच्यावरती क्लिक केलं आहे परंतु आपला OTP टाकलेला नाही, त्या विद्यार्थ्यांची स्कीम कॅन्सल होणार नाही. त्यांनी काळजी करायची गरज नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी राईट टू गिव्ह या बटनावरती क्लिक करून आपला OTP सबमिट केला आहे त्यांची मात्र स्कीम कॅन्सल होणार आहे. त्यांचं जे बेनिफिट येणार आहे ते येणार नाही. भरपूर विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडला आहे, जर आपण राईट टू गिव्ह या शब्दावरती क्लिक केल्यानंतर आपल्या फॉर्मचे पुढे काय होणार. तर त्यांनी काळजी करायची गरज नाही. अशा विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजमध्ये स्कॉलरशिप डिपार्टमेंटला जाऊन त्याच्याबद्दल माहिती द्यायची आहे. त्यानंतर ते सर आपल्याला त्याच्याबद्दल सोल्युशन सांगतात. कॉलेजसाठी पण हा नवीनच ऑप्शन असल्यामुळे त्याच्याबद्दलही कॉलेजला जास्त माहीत नाही. परंतु आपण राईट टू गिव्ह केल्यानंतर आपण त्याचा ग्रीव्हन्स टाकायचा आहे. ग्रीव्हन्स कसा टाकायचा हा मी पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला सांगत आहे. शासनाने याच्याबद्दल अजून कोणताही निर्णय घेतला नाही. ज्यांनी राईट टू गिव्ह केला आहे किंवा चुकून झाला आहे त्यांच्या फॉर्मचे पुढे काय होणार याच्याबद्दल शासनाने अजून स्पष्टपणे सांगितलेलं नाही. आपण महाडीबी पोर्टलला मेल पण करू शकतो. ईमेल आणि ग्रीव्हन्स आपल्याला पाठवायचा आहे. ईमेल आणि ग्रीव्हन्स पाठवल्यानंतर महाडीबीटी पोर्टलवर आपल्याला त्याच्याबद्दल उत्तर भेटेलच. राईट टू गिव्ह केल्यानंतर परत ते कॅन्सल करण्यासाठी शासनाने कोणत्याही प्रकारचं टॅब इथे ॲड केलेलं नाही. भरपूर विद्यार्थ्यांनी ग्रीव्हन्स आणि ईमेल केल्यानंतर शासन येथे आपल्याला न्यू टॅब उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे. राईट टू गिव्ह याच्याबद्दल शासनाकडनं अजून कोणती नवीन माहिती आल्यानंतर मी पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच आपल्याला कळवेल. राईट टू गिव्ह भरपूर विद्यार्थ्यांकडनं चुकून हे बटन सबमिट केले गेले आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी त्याबद्दल त्यांना ईमेल आणि ग्रीव्हन्स पण पाठवलेले आहेत.
याच्याबद्दल शासन लवकरात लवकर निर्णय घेईल. पुढचा निर्णय ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्याबद्दल पूर्ण माहिती देईल. तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा स्कॉलरशिपबद्दल माहिती घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पुढे शेअर करा, जेणेकरून त्यांच्या फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारच्या चुका होणार नाहीत. ज्यांनी राईट टू गिव्ह केले नाही त्यांनी करू नये. ज्यांनी केले आहे त्यांनी आपला ईमेल किंवा ग्रीव्हन्स पाठवायचा आहे किंवा आपल्या कॉलेजच्या स्कॉलरशिप डिपार्टमेंटला जाऊन भेट द्यायची आहे.